नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती शिवाजी महाराजांची जयंती, त्यामुळे आम्ही सर्वात आधी सकाळी सकाळी इथे महाराजांची पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर पटकन तयारी केली नागपूरला जायसाठी आणि बघतो तर काय एवढी गर्दी बसमध्ये. एवढीवरून वरतेपर्यंत तर आम्हाला उभंच यावं लागलं. कसं बस आम्ही इथे नागपूरमध्ये पोहोचल्या आम्ही गेलो डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. शानूची ट्रीटमेंट करायची होती तर ती करून घेतली. त्यानंतर आम्ही निघालो स्नेहाताईच्या काकांकडे. त्यांच्या काकांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे आम्ही त्यांना बघायला गेलो होतो. तर मुलांना ठेवलेलं होतं त्यांच्या मैत्रिणीकडे, कारण त्यांनी आम्हाला पहिलेच सांगितलं होतं की मुलांना घेऊन नका येऊ म्हणून. तर मग आम्हीच चौघजण गेलो, त्यांची भेट वगैरे घेतली आणि मग निघालो घरी परत जायसाठी. आणि येताना तर काहीच गर्दी नव्हती, काहीच म्हणजे काहीच नाही. तर आलो छान मस्त निवांत. आणि ते आल्या आल्या दिसलं की शिवाजी महाराजांची जयंती रॅली काढायची इथे तयारी चालू होती यांची. मग आम्ही पटकन घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे करून निघालो रॅली बघायसाठी. आणि आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा रॅली संपतच आलेली होती, तरी पण आम्हाला बरंच काही बघायला मिळालं. आणि यावेळेस देवळीतनं खूप छान असं काम केलं की डीजे नाही ठेवला. त्यामुळे काय झालं की गोंधळ नाही झाला, कारण की गोंधळ करणारे भरपूर जण असतात. तर म्हणून डीजे नव्हता, त्यामुळे गोंधळ झालेला नाही. आणि हे छोटे छोटे मुलं छान शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा किरदार घेतलेला होता. खूप कौतुकास्पद वाटत होतं ते. तर चला मग मंडळी, याच्या मिनी ब्लॉगला मी इथेच एंड करते. याचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा.